उद्याच्या महाराष्ट्र बंदची जालन्यामध्ये पहिली ठिणगी पडली आहे। जालना भोकरदन रस्त्यावर टायर जाळत मराठा तरुण आक्रमक झालाय। टायर जाळत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे। रस्त्यावर टायर जाळून मराठा तरुणांकडून रास्ता रोको आंदोलन सुरू झालेलं आहे। उद्या राज्यामध्ये महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। समाजानं काहीही करावं पण शांततेत करावं असं आवाहन देखील जरांगेंनी केलं होतं आणि आपण बघतोय मराठा तरुणांकडून आता मात्र टायर जाळून आंदोलन करण्यात आलेलं आहे। जालन्यातल्या या रस्त्यावर यावेळेस मराठा तरुणांनी टायर जाळून हा रास्ता रोको केलेला आहे। नितेश महाजन आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। नितेश, काय अधिकची माहिती, काय सध्या घडतंय घटनास्थळी? साहिल, उद्या महाराष्ट्र बंदची हाक मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेली आहे। मात्र अधिकृत घोषणा जी आहे या बंद बाबत ती कोणीही केलेली नाही। मात्र समाजाकडून सोशल मीडियावरती उद्या महाराष्ट्र बंद आहे अशा पद्धतीचे मेसेज फिरत आहेत आणि गेल्या कालपासून हे मेसेज जे आहे हे सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात फिरू लागलेले आहेत आणि त्यामुळे उद्या महाराष्ट्र बंद मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे। बीड, जालना आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा या बंदला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे आणि त्याची ठिणगी जी आहे पहिली या महाराष्ट्र बंदची ही जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील केदारखेडा या ठिकाणी पडलेली आहे। जालना ते भोकरदन रोडवर केदारखेडा गावामध्ये तरुणांनी मराठा आरक्षणाची घोषणाबाजी करत रस्त्यावरती टायर जाळलेले आहेत आणि मराठा आरक्षणाची मागणी केलेली आहे। सध्या या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे आणि त्यामुळे रस्त्याच्या दोनही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या ज्या आहेत त्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहे। मात्र जरांगेंनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे, समाजाने आंदोलन करावं, समाजाचा कोणी मालक नाही, मात्र समाजाने शांततेत आंदोलन करावं अशा प्रकारची एक विनवणी आणि मागणी जरांगे पाटलांनी मराठा समाजाकडे केलेली आहे। साहिल, बिलकुल नितेश, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे, जरांगे पाटलांनी शांततेचं आवाहन केलंय तरी देखील मराठा तरुण हे हिंसक झालेले आहेत, अशा पद्धतीने आंदोलन करतायत, जाळपोळ करतायत। पोलीस घटनास्थळी पोहोचलेत का? नक्कीच साहिल, जरांगे पाटलांनी शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन मराठा समाजाला केलेलं आहे। मात्र केदारखेडा या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून मराठा आरक्षणाची मागणी करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अजून पोलीस पोहोचलेले नाहीत। मात्र आता आंदोलन जे आहे ते हळूहळू शांततेकडे जात आहे। मात्र आतापर्यंत जे आंदोलन जाळपोळीला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी टायर जाळून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंचं आंदोलन जे आहे ते त्याला शांततेत हे आंदोलन करावं असं आवाहन केलेलं असताना देखील काही मराठा तरुण रस्त्यावर उतरले आणि टायर जाळत त्यांनी रास्ता रोको केला आहे। धन्यवाद नितेश, आपण दिलेल्या या माहितीसाठी।